धन्यवाद दिग्गज म्हटल्याबद्दल. मित्रांनो, दोन गोष्टी सादर करायला आलोय. एक म्हणजे आणि मुखापृष्ठावरती माझी नात सांग तिचा मी निलिंगताईने विनंती करतो की त्यांनी नाशिककरांसाठी हा अंक मी सप्रेम भेट देतो त्याचा स्वीकार करावा. सध्या AI चं युग आहे. म्हणजे AI च्या युगामध्ये तर भरपूर क्रांती होत चालली. नवीन एक शोध असा लागला की तुमची कविता तुम्ही AI कडे दिली त्या ॲपला तर त्याला गायक लागत नाही, संगीतकार लागत नाही, काही लागत नाही, वृद्ध वाद्यवृंद लागत नाही. तुम्ही फक्त त्याला कमांड द्यायची की बाबा ही कविता लिहिली आहे, त्याच्यात फलाना 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 एवढी इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये असू दे त्याचा तो चाल लावतो. अशी माझी एक कविता दिली होती, पावसाचा दिवस एकतो. ती कविता AI-वाल्याने त्याची चाल लावली ती तुम्हाला ऐकायची.
वाकड्या ज्या काही ओळी लिहिल्या, वेड्या वाकड्या ज्या काही ओळी लिहिल्या त्याला एआयने एवढ्या सुंदर केलं म्हणून त्याचं कौतुक. संगीताच्या या वर्षावानंतर आपण थोडासा एका नृत्याविष्काराचा आनंद घेणार आहोत. भारतीय लोकसंगीत हे अतिशय विविधतेने नटलेलं आहे, त्याचे अनेक प्रकार आहेत आणि आपण पाहतो की पूर्वीच्या काळी समाज माध्यमामध्ये प्रसार माध्यमं नव्हती, त्यावेळेस भारूड हे असं काव्य प्रकार होता की ज्याच्यामध्ये मनोरंजन होतं आणि त्याचबरोबर उद्बोधन देखील केलं जायचं. आणि आत्ता आपण असाच एक भारुडाचा प्रकार पाहणार आहोत, भारूडमधील प्रकार पाहणार आहोत. आज आपण पाहतो की आपल्याला काही खरेदी करायचं असतं की आपण ऑनलाईन सुद्धा शॉपिंग करतो, मॉलमध्ये जातो, पण आता आपल्याला जे शॉपिंग करायचं आहे तर ते आपल्या अगदी दारात आपल्या जवळ शॉपिंगसाठी येणार आहे. तर आम्ही आपल्या पुढे भारूड सादर करत आहे आणि हे भारूड आमच्यातील योगिता उदावंत ही सादर करत आहे. याचा आपण कृपया सगळ्यांनी आनंद घ्यावा ही विनंती. लोकसंगीत हे शास्त्रीय संगीता इतकं पुरातन आहे. लोकसंगीत